निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय ताई, सांगू शकता? मी अमरावतीवरून बोलते, पण नाव नाही सांगायचं. बरं बरं, चालेल चालेल. हा, काय अनुभव आला? तर काय माझं कसं, तुम्हाला त्या दिवशी मी वन विभागाचं हे सांगितलं होतं. हा, हो हो हो. हा, जॉईनिंग लेटर तर आलेलं आहे. पण ताई कसं, तुम्हाला सांगते ना, आता माझं जस्ट लग्न जुळणार होतं, त्यापासून बोलणी चालू होती. ते टाइमनी म्हणजे ना, ते एंगेजमेंट होता 6 महिने झाले. आता होणारच होतं ते एंगेजमेंट वगैरे. आता काय आलं? एंगेजमेंट होणार होती आता आमची वाली 15-20 दिवसात. अच्छा. पण नाही, तर आता कसं आज म्हणजे ना, टिक्का वगैरे लावण्याचा असा प्रोग्राम राहतो आमच्यामध्ये. बरोबर. हा, तर ते होणारच होतं. तर असं काही सिच्युएशन आली घरात, ते लग्न आता होणार नाही आहेत. इतक्या मोठ्या संकटातून वाचली मी आहे ताई, की स्वामी अक्षरशः माझ्या पाठीशी माझ्यासोबत चालत होते की नाही, त्या तो मुलगा चांगला नाही म्हणून. त्यांनी घरी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा माझ्याशी बोलणं झालं तेव्हा, लग्नाच्या मागणी घरी बोलण्याच्या अगोदर माझ्याशी तो बोलला होता, तो की लग्न वगैरे करायचं आहे बा म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं होतं शॉप आहेत म्हणून, ॲज अ हार्डवेअरचं, तेच सिमेंटचं वगैरे राहतं ना, आपण जेव्हा घरं बांधतो सिमेंट वगैरे राहतं, तर चुनापुट्टी वगैरे जे हार्डवेअरचं जे सामान राहतं त्याचं माझं मोठं शॉप आहेत म्हणून. अरे बापरे. हा, ते सांगितलं. आणि कसं त्यांनी आणि वडील डेथ आहेत म्हणून सांगितलं, वारले आहेत म्हणून. अय्या. हा, त्याचे वडील जिवंत आहेत. अय्या बापरे. हा, एवढं कोणी असं बोलू शकतं? हा, आणि त्यांनी माहिती आहे, जेव्हा मला घर दाखवलं ना, तर मोठ्या आईचं घर सांगितलं, स्वतःचं घर दाखवलंच नाही त्यांनी मला. कोणाचं दाखवलं? त्याच्या स्वतः सख्या मोठे वडील जे मोठ्या आई राहतात, मोठ्या आईचं. हा, ते दाखवलं, हे बघ हे माझं घर आहे म्हणून. लबाड आहे. हा, तर मी म्हणत होती, माझ्या घरची सिच्युएशन भलेही चांगली आहे, पण तू XYZ कशी परिस्थिती असली तरी तू खरं बोलायला पाहिजे. माणसांमध्ये पैसा सर्वच काही नसतं ना ताई. हा, जे मुलांमध्ये फक्त नाही का, लात मारेल तिथं पाणी गाळण्याची क्षमता असली पाहिजे. गोड आणि मोलाचं वाक्य बोलली. पण राहणारा असेल ना चालेल, पण त्याच्यामध्ये कर्तृत्व असायला हवं. हा, तर मी तेच म्हणत होती. मी त्याला खूप चान्स दिले ताई. मी त्याला सुधारण्याचे खूप चान्सेस दिले. बोलू त्याच्यात काही परिणाम नव्हता. मी त्याच्याशी भांडायची, सुधर नाही सुधरायचा. मुलांसोबत आवारागर्दी करून काही चालत नसतं ना ताई. म्हणजे तुला बेटा कसं काय कळलं की तो असा आहे? असं सुधार कसं काय सांगितलं त्याला? कसं, तर स्वामीचे साक्षात्कार भेटले. आणि कसं, जेव्हा नाही का त्याचा नाही का मोबाईल इथं जप्ती झाला पोलीस स्टेशनला. अच्छा. हा, तर मी त्याला फोन करत होती, लागत नव्हता. त्याच्या मोठ्या आईच्या याच्यावर फोन केला, तर त्याच्या मोठ्या आईने खरं सांगितलं नाही का, बाहेर कुठंतरी आहे म्हणे त्याचा मोबाईल. नंतर मी सांगितलं. तर फोन केला, तर नंतर त्यांनी सांगितलं की बा असं जप्तीत आहे मोबाईल. कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं. अच्छा. हा, तर सट्टा जुगाच्या याच्यात तो पकडला गेला होता मोबाईल. बापरे. हा, तेही सांगितलं होतं. त्यांनी मला खोटं किती बोलला की मी घरी झोपलो होतो, मला घरून उचलून घेऊन गेले ते. किती लबाड आहे ना. हा, त्यानंतर ते झालं तर पोलीस काका म्हणे, अगं बाई म्हणे, मूर्खा थोडी नाही म्हणे ते म्हणे, आम्ही कोणालाही झोपलेल्या व्यक्तीला उचलून घेऊन येऊ म्हणे घरून म्हणे. म्हणजे पोलिसांनी सांगितलं का बेटा? हो, पोलिसांनी सांगितलं. आम्ही मूर्ख नाहीये म्हणे, की अशा केसमध्ये आम्ही त्याला पकडलं म्हणे. स्वामींनीच केलं बाबा. हा, स्वामींनीच केलं. ते झालं. अजून मी त्यांना चान्स दिला की हा सुधारेल बा म्हणून. अच्छा. हा, तर तो सुधारला नाही. मी म्हटलं सुधार. त्याचे वडील, मी जेव्हा घरी जाऊन मी त्याला म्हणजे घरी गेली, त्याच्यावाले त्याची आई अपंग म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे त्याच्या मम्मीला, खाली बसता येत नाही. अरे. हा, त्याने ऍड्रेस दिला होता का? त्याची ॲड्रेस त्याला तो ॲड्रेसही माहित नव्हता. तो गौरीपुऱ्यात राहतो. तो नंतर त्याच्या मोठ्याने मला खरं काय सांगितलं, गौरीपुऱ्यात वगैरे राहतो बा म्हणून. UP साईडचा गौरी आहे तो.
अच्छा अच्छा. हा हा. त्यानंतर मग त्याच्या मोठ्या आईनं खरं सांगितलं. नंतर मग मी विचारत विचारत त्याच्या घरापर्यंत पोहोचली. त्याचे वडीलही मला जिवंत दिसले आणि अगं सगळंच काही. आणि नंतर माझ्या घरी आज आला तो सकाळी. आला. हो की बा तुम्ही तयार आहेत का म्हणे, असं असं आहे म्हणे. तर बापरे. माझे वडील काय म्हणे, तुझं कर्तृत्व काय आहे म्हणे बेटा, म्हणे तू काय करतो ते तर सांग. तर बरोबर. काहीच हा. तर ते म्हणे आम्ही चंद्रपूरला WCL कंपनी आहे तिथे प्रायव्हेटमध्ये आता चालू, अशी बोलणी चालू आहे हा. असं त्यांनी तिथं सांगितलं. बाप रे. हा. पण बोलणी चालू आहे तर कोणी एकाएकी परीक्षा दिल्याशिवाय ही कोणी घेत नाही ना गव्हर्नमेंट WCL मध्ये, सेंट्रल नाही गव्हर्नमेंटची नाहीच जॉब घेत. झाली. अगदी बरोबर. हा. तर त्यांनी एक्झाम न देता प्रायव्हेट मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरही लावायचं म्हटलं, काही ना काही प्रोसेस होतेच ना तिथं. हो. हा. तर काही एकाएकी कोणी घेत नाही. आणि कसं माझ्या जे आतोबहीण आहे ना, आतोबहिणीची मुलगी आहेत ना, तिचे हसबंड युनियन मध्ये अध्यक्ष आहे तिथे अच्छा चंद्रपूरला. अच्छा अच्छा. हा आता हा. अशी फाईल माझ्याजवळ आलीच नाही म्हणे अजून म्हणे तिथे. अरे बाप रे. हा. तिथं कसं तिथे त्यांना विचारल्याशिवाय काही समोर जातच नाही कोणत्या फाईल तिथे. हो. आणि ते झाल्यानंतरही नाही का, मी म्हटलं अजूनही सुधार, काही सिच्युएशन असेल तर मी तुला हेल्प करेल म्हटलं. हा. पण तरी तो ऐकायला तयार नाही, तुझे पप्पा तयार नाही. ते तर ठीक आहे. त्याच्या मोठ्या मम्मीला आणि त्याची जी आतोबहीण होती मलाच म्हणाली, तुझ्यासारखे 56 पोरी येतात म्हणे तिथे. आत्तेबाईन बोलली. हो अशी बोलली. तर अच्छा. ती फक्त 10वीतच आहे. तर मी म्हटलं बेटा, म्हटलं तुला काही खरं काय खोटं काय काही नसताना सुद्धा एवढं बोलणं लहान मुलांनी हे नाहीये म्हटलं चांगलं. बरोबर आहे, शोभत नाही. शोभत नाही. तर अगं म्हटलं तुझ्या जशी माझी चुकी आहे म्हटलं तशी तुझ्या भावाची काही ना काही चुकी असेलच ना म्हटलं. आणि त्याच्याशी ओळख कशी काय झाली? त्याची ओळख कशी, ॲज आम्ही क्लासमेट होतो आणि अच्छा घरी येऊन गेलता इकडं मागणी घालायला तो अच्छा त्याच्या अच्छा मोठ्या आईसोबत. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. त्याच्याने थोडंसं कॉन्टॅक्ट वाढला. हे गेलं थोडं झाल्यानंतर हे नंतर नाही का काय प्लॅन होता का माहिती. त्याचा चुलत भाऊ आहे, आता 4थ्या वर्गात आहे, तो छोटा अच्छा. आहे. हा. तर तो म्हणत होता याची एंगेजमेंट जुळली दुसरीकडे, आता शनिवारचीच गोष्ट आहे. ओ. हा. तर नाही का एंगेजमेंट जुळली. नंतर त्याची मोठ्या आईला त्याची सख्खी जी आई आहे त्याच्या मावशीला मी माझ्या मोबाईलवरून फोन करून दिला की बोला कुठं असेल तर क्लिअर काय आहे ते तरी सांगा बा म्हणून. बरोबर. हा. तर तो चंद्रपूरला 15-20 दिवस झालं, होळीच्या अगोदरपासून चंद्रपूरला तो. तर अरे नाही वा. का तो उचलत नव्हता माझा फोन. त्याच्या मावशीच्या याच्यावर लावला. त्याची मावशी माझ्या फोनवरून त्याच्या आईशी बोलली. हा हा. तिथं माझ्या समोरच ते बोलत होते की बा त्या मुलीचं काय झालं बा, पाहायला आलते वगैरे, तर हा. एंगेजमेंट वगैरे जुळली वगैरे असं. त्याच्या घरच्याला माहित नाही, त्याचं दुसरीकडे फायनल जुळलं म्हणून. अरे बापरे. हा ना. इकडे त्याची मावशी तर सांगते ते फायनल जुळलं बा म्हणून. नंतर किती मला तू तुकार आहे काल. तो मुलगा. हो. आणि मला इथे काल भेटलं म्हणते हे सगळं काही खोटं होतं. तो विश्वास कसा काय केला बा त्या गोष्टीवर. नाही नाही, असे भानगडीवाल्या ठिकाणी संबंध करायचेच नाही बेटा. हा. संबंध केलेच नाही. माझ्या पप्पांनी त्यांना पाठवलं घरी त्यांच्या, आता दिसायचं नाही म्हणे इथे आणि मागणी घालायला पुन्हा यायचं नाही म्हणे आमच्या घरी. बरोबर. त्याचं क्वालिफिकेशन काय? BComच झालं होतं. माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे तो. अय्या. आणि आणि तुझं काय बेटा? माझं MSc आहे, MSc B.Ed. मग तू कशी काय अग्री करत होती त्याच्याबरोबर करायला? की कारण ना माणसाचा स्वभाव मला वाटलं इतकं छान आहे तर माणसाचं फक्त एज्युकेशन मॅटर करत नाही आहे काकू. हा की हा हा. कसं त्याचा स्वभाव एज्युकेशन बरोबर, एज्युकेशन तर करतच पण त्याच्यासोबत एक वर्ग कमी शिकला असला तरी चालेल, पण आपला स्वभाव त्याचे बरोबर. हे गुण पण महत्वाचं असतं. हे पण महत्व आपल्याला सांभाळून किती घ्यायचं नाही, हे पण पण स्वभावाबरोबर कर्तृत्व फार गरजेचं असतं. हा. ते तर झालंच झालं. नंतर मी रडत अशी बाहेर निघाली, एका शांत जागी जाऊन बसली मी. हा हा हा. हा. तिथं नाही का असे 3 मुलं आले, छोटे छोटे जे मागणारे जे राहतात ना, भीक मागणारे. हा 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 हा. हा हा. ते छोटे छोटे 3 मुलं आले माझ्याजवळ. माझ्या अय्या. पायात चप्पल नव्हती. तर हा. माहिती नाही का 2 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. दीदी आपको क्या हुआ, बोले बहुत देर से आपको देख रहे, बोले अरे. बहुत रो रहे हो, बोले आप, बोले क्या हुआ बताओ तो सही, बोले. त्या मुलांना काही समजत नव्हतं तेव्हा. आई गं. ते मुलं काय म्हणत होते, दीदी बोले जिसने भी आपका दिल दुखाया, बोले हा. वो तो बोले ये उसका भी कोई ना कोई दिल दुखाएगा, बोले. ओ. और ये बोले हम बता रहे, बोले ये जो करता है ना उसकी करनी उसको भोगत नहीं पड़ता, बोले. हे बरोबर आहे. हा. ते दत्तगुरूच होते बेटा.
अशी असं म्हणे ताई बोले हमारे पैर में चप्पल नहीं हो रही थी तो भी चलेगा तुम्हारे पैर में चप्पल होना चाहिए बोले चलो बोले मैं लेकर देता बोले छोटे छोटे बच्चे मला म्हणायचे ते चल म्हणे ताई मी आता नवरात्र चालू आहे माझे उपास चालू आहेत ताई ते मुलगा म्हणते उपास जाऊ दे म्हणते मी तुम्हाला म्हणते जेवण करायला नेतो म्हणते चल म्हणते अगोदर जेवण कर ताई म्हणे जेवायचं नाही म्हणे त्यांनी इतके मुलाचे शब्द सांगितले आज म्हणे आम्ही भीक मागतो म्हणे आदिवासी समाजातले आहे म्हणे माझा बाप तर म्हणे दारू पेतून झोपला राहतो म्हणे पण आम्ही अशी भीक मागतो म्हणे नाहीच्या हातात म्हणे पैसे देतो कारण ती जेवली पाहिजे म्हणून म्हणे आणि कसं तुला त्यांनी सोडलं ना म्हणे थोडंफार एक शब्द बोललं जाता जाता त्यांनी तुला सोडलं ना म्हणे त्याला म्हणे त्याचे आई वडील सोडून देतील म्हणे सोडून जातील म्हणे बापरे एवढं हे मला नाही का माझ्याजवळ आले मी म्हटलं थांबा म्हटलं मुलांना तुम्ही नका देऊ मीच देतो म्हटलं तुम्हाला नाश्ता चालते म्हटलं नहीं नहीं बोले आपके पास पैसे भी नहीं होंगे तो हम ही खिलाते बोले आपको हमारी दीदी हो हमारी दीदी हो बोले आज से आप बोले हमारे लिए हमारी बड़ी दीदी बोले तेव्हा झालं नंतर नाही का मी त्यांना नाश्ता वगैरे करून दिला हॉटेलमध्ये वगैरे बाहेर आणि गेले थे आणि उद्या कल भी हम इसी जगह आपको मिलेंगे बोले आना बोले दीदी हमारे साथ बापरे एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन गेले ते छोटे मुलं खरं आणि तो तुझ्या घरापासून जवळ आहे का तो मुलगा 2-3 किलोमीटर अंतरावर आणि वडील कुठे आहेत जॉबला बेटा तुझे माझे वडील शिक्षक लेक्चरर आहेत सिनियर कॉलेजवर बापरे एका शिक्षकाच्या मुलीला फसवत होता तो आणि कसं त्याचे आई वडील जे वडील जे होते ना ते जे हे आहेत ना गाई म्हशी चारतात वगैरे लोक अच्छा त्या कॅटेगरीतले होते ते गवळी समाज गवळी समाज आणि दूध वगैरे काढण्याचं काम करायचे तुम्ही पण गवळी आहेत का नाही नाही आम्ही गवळी नव्हतो आमच्या याच्यात कसं हे नाही डझंट नॉट मॅटर की कास्ट कोणती आहे अच्छा तर मुलगा कर्तृत्वानं असणं हे महत्वाचं अगदी बरोबर आहे नाही पण तुझं स्वामींनी एवढ्या मोठ्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवलंय तुला स्वामी तुझं खूप चांगलं करणार हा स्वामी सेवेचा परिणाम आहे बरं का स्वामी सेवेचा परिणाम होता आणि कसं मी जेव्हा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली ना असं मन बिलचल व्हायचं जे एकाग्र असायचं ना की आपण अध्यात्मात एकाग्रता राहते ती राहायची नाही तेव्हा कसं निगेटिव्ह एनर्जी जी राहते ताई ती माझ्याजवळ अशी आली असं वाटायचं तर कधी कधी नाही का खिशात 1000 रुपये सुद्धा त्याच्या ट्रीटमेंटला राहत नव्हते कधी कधी बापरे पण मी म्हटलं एवढे माझी बहीण काय म्हणाली मोठी की म्हणे की लहान ती पण लेक्चरर आहे अरे वा ती म्हणे की एवढा मुलगा मोठा झाला म्हणे त्यांनी आई वडिलांची सेवा सांभाळायला पाहिजे ना अशा वयात म्हणे मुलं कर्तृत्वान होतात म्हणे कोणत्या पैसे मागत नाही म्हणे कोणाला हो खरंय पण हा मुलगा कर्तृत्वान झालाच नाही म्हणे याचं कोणतं तो गरीब परिस्थितीचा असला तरी चालेल पण लात मारेल तिथं पाणी काढण्याची क्षमता त्यात असली पाहिजे म्हणे अगदी बरोबर आहे पण ते झाल्यानंतर त्याच्यात ती क्षमता नव्हतीच की बा काहीतरी करून दाखवेल बा म्हणून आई वडिलांचं त्यांनी कधी केलंच नाही त्याचे आई वडील म्हणे 1 रुपया घरात देत नाहीत म्हणे अरे बापरे तर घरी जेवत पण नाही म्हणे मी तर पैसे टाकत पण नाही म्हणे तो कधी अरे 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 नाही आता बिलकुल तो किती गोड बोलला तरी जायचं नाही आणि ज्याला असा जुगार वगैरे वाईट सवयी आहेत त्यांच्या सावलीला पण उभं राहणे त्यांनी सीमाच तोडून फेकलं तर कसं तर आपल्या लायकीच नाही म्हणे आपल्या उठण्यात बसण्यात नाहीये त्याला देऊन काय फायदा बरोबर बापरे किती मोठ्या संकटातनं वाचली ग बेटा तू तुला आता बघ खूप छान स्थळ मिळेल आणि तुझं ते जॉबचं झालं का हो जॉबचं झालं 1 तारखेला जॉईनिंग होणार आहे मी अरे वा आणि एक खुशबूताईचा पण अनुभव आला त्यांचं पण खूप पॉझिटिव्ह त्यांच्यातूनही खूप मला घेण्यासारखा मला खूप काही भेटलं आणि माझं नाव सुद्धा खुशबूच आहे हो बघ ना किती योगायोग आहे हो छान हो तिने अनुभव शेअर केला होता एक वेळा तिचा पण अनुभव मला खूप आवडला होता मागे हो बरोबर खूप छान बेटा मी शेअर करते हो श्री स्वामी समर्थ खूप छान आहे तुझं खूप भलं होईल बघ बेटा तू पुढचा अनुभव फार लवकर शेअर करशील की माझं चांगल्या ठिकाणी लग्न जमलंय आता माझे पप्पा म्हणाले की आता माझ्या मनानं करायचं बा मी आता 8 दिवसातच नाही तर 2-4 दिवसात एका चांगल्या मुलाला घरी बोलवणार आहेत ते
बरोबर. आणि ताईचं झालंय ना लग्न? हो तिचं झालेलं लग्न. अरे वा, मग तुझं पण छान होणार. आई वडिलांकडनंच करून घ्यायचं बेटा. स्वतः निर्णय घ्यायला जायचंच नाही अशा गोष्टीत. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.